माधवराव तुम्ही येलाय बेस केला बघा. तुम्हाला कसं कळलं आम्हाला दर संध्याकाळची दारू यांनीच सांगितलं की इंग्लिश आहे असा तुम्ही काय भ्यायचं कारण नाही. आपण तुमच्या मागे आहे पाठीशी. काय धंद्यात गरज लागली पैशाची आपल्याला सांगायचं. घ्यावं की घेताय ना तुम्ही घ्या की घ्या. तरुण माणसाने घेतलं की बरी तब्येतीला. काय बायकोला भेटा का काय? माधवराव तुमची बायको लय गोड आहे. म्हणजे खाण्यापिण्याची समधी व्यवस्था. अहो जेवण काय करते? मटण. आम्ही घेऊ एकदा चव. वर्षा 2 वर्षात तुम्ही एकदम मालदार म्हणून जाल बघा. खरं बोलतो बरं का? काय तू त्या माणसाच्या मोर जाऊ नकास. का? तुझ्या नवऱ्याचा पैशाचा काही व्यवहार असतील त्या असू दे, पण तू त्याच्या मोर जाऊ नकास. अगं पर का? त्याची नजर बरी नाही. डोळ्याच्या खाचा झाल्यात तुमच्या. इथं तांदळातला खडा नीट दिसे ना आणि त्या माणसाची नजर दिसली भाई. तो माणूस चांगला नाही. खरंच नाही. आमचं भलं झालेलं बघवत नाही तुम्हासनी. अव ज्याच्यामुळे आजचा हा दिसतोय त्याच उपकार करताना इसरावा आम्ही. अगं सावकार गुरपटे खालचाच आहे. हलकट आहे, त्याला घरात घेऊ नकस. महादेवराव तुमच्या घरात अपमान होतो आमचा. तसं नव. ठीक आहे जातो आम्ही. उद्या मालाच्या खरेदीसाठी जे काय तुम्हाला पैसे लागतील तुम्ही बाहेरून उभं करा. माझं तुम्हाला 20,000 रुपये कर्जावर दिलं नंद्यासाठी. मागत नाही आम्ही, पर ते बी व्याज सकट फेडावं लागतील. तुम्ही सांगा. देवा कर्ज काढलंच त्याचं. तू तर पडलास. तुला जपेरीत काढल्या पिका राहणार नाही. काय राहिला हे थेरडी आता गप्पासी का नाही? ओ सावकार तिचं काय बी मनावर घेऊ नका. आम्ही किती मानतो तुम्हाला. लेकरा त्याच्या फुल तापाला बळी पडू नकास. तुमच्या बाला बी हसच फसवलं त्याला. अरे उघड्यावर पाडला ना त्याने. आमचा चौचर उघड्यावर पाडला. पण घराण्याचा बडेजाव दाखवण्यासाठी घेतलेला कर्ज फेडाय नको. त्यात काय चुकलं सावकारांचं? अरे कसली फुल पडली अरे सावकाराला. बापापेक्षा सावकार मोठा वाटतो अरे तुला. अरे तुझा बा मेल्यावर बेनी पाठ सोडली नाही. कसं सांगू, तुम्ही एवढीची होता याच्या मनात रावण शिरला होता. माझ्या पोरा याग आहे, यो कपटी आहे, यो वनू आहे. धाकल्या भाऊजीने आत्ता बैसने मारलं. कशाला फरकताय उगाच? त्यांनी मारलं भाई, त्यांच्यातच पडलेत. आओ या लवकर. आओ मी बघितलं की माझ्या डोळ्याने भाऊजीने ढकलताना. लागलं नाही रे माझ्या लेकरांना. रगात आलं की ग? लागलं की हिला. नाही 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 माझ्या अंगाला हात लावू नका. नाही माझ्या अंगाला हात लावू नका तू. नाही माझ्या अंगाला हात लावू नका. नाही माझ्या अंगाला हात लावू नका. नाही का माझ्या अंगाला हात लावू. औषध आणलंय का? सकाळ दुपार सांच्याला 3 टायमाला घ्यायचं बरं का? झोपडीत ठेवतो. आलो. अहो हे औषध नेऊन ठेवा आईच्या झोपडीत. अजून किती दिवस औषध आणणार? 8 दिवसांचं दिलंय. पर गुण नाही आला तर इंजेक्शन द्यावं म्हणला डॉक्टर. आला का खर्च? अहो आज पातूर 100-150 खर्च झालाय. इथं काय पैशाची खाण आहे वय? आणि आई काय तुमच्या एकल्याचीच आहे वय?
बाकीचे भाऊ काय आबाळात पडलेत की काय? हे बघा वहिनी, आम्ही आबाळातून पडलेलो नाही. आता आई कुणाकडे आहे? हा मी बी तेच म्हणतो. हा. जाऊ का सकाळच्या पारी तोंड वाजवताय? अहो भाऊजी, तुम्ही त्या दिवशी आता बाहेर ढकललं नसते तर कशाला आजारी पडल्या असत्या आणि कशाला खर्च आला असता आम्हाला? हा, आज पण का थोडा खर्च झाला बाय? 200 रुपये खर्च झाले, 200 रुपये. 100-150 वरनं 200 पत्तूर गेला वय खर्च. अगं फाकडे फुट्टाने लई शिकलेली आहे, माहित आहे की मला. हे बघा 150 झाले असतील नाही तर 200. काय उपकार नाही केलं. ए बायलो, किती तोड माझी उजेला. आत्याबाई आम्ही आहोतच भांडकुदळ, त्याला काय करायचं? अगं बायानो, तुमची भांडणं ऐकून माझं कान किटलं ग. आता काय वळताय? पोरगारा घ्या आता, पोरगारा. त्याला कळ येते ना, तो ती म्हणतो. हा, खर्च कोणाचा होतोय? आई समजांची आहे ना व? मग खर्च बी वाटून घेतला तर काय हरकत आहे? आई सध्या कुणाकडे आहे? तेच म्हणतोय म्हणजे मी. ती उद्या माझ्या घरात मेली तर तुम्ही तिच्या मैताला बी नाही येणार? अरे काय सवाल झाला? लय झालं तर 13व्याला येणार नाही तुझ्याकडं. अरे बाबा, आणि मैत्रीला बी माझ्या येणार नाही औषध का? पाण्यावर का भांडताय र? भांडू नका र, भांडू नका ग. इटला औषध घ्यायचं सोडून देणार आहे. इटला पांडुरंगा, नाहीतरी माझ्या म्हातारीचं आता 10 गेलं, 5 राहिलं. आला आता जाऊ तरी काय झोकायचंय. इटला पांडुरंगा. का मी आलो. कुठं होतास रे बाबा इतकं दिस? होतो असाच फटकत. बराच सारा आहे बापूच म्हणून आला का? सकाळ दादा त्यांची वाट बघतोय. कुणी बी नाही आला, कुणी बी नाही आला. त्यातला का? अगं तू कशा पैरडतीयस? बापूच्या आत्म्याला काय वाटेल? आज समाधी पूजायचा दिस आहे. मी पूजेचं सामान घेऊन येतो, आपण सरात करूया तेच. पण तू रडू नकोस अक्का, आलोच मी. काय रे? अहो हरणाबाईच्या घरावर टाच आणल्या सावकारानं. काय म्हणतोस? अरे पण सावकार असं कसं करे? त्याच आमचा घरोबा हाय. अहो खोळ्या आयचा, ह्या बी घरावर जप्ती येते. हा? उद्या हुकुमनामा मिळवतोय सावकार. नाही नाही. अहो हरणाबाईचं सामान सुमान सगळं बाहेर काढलंय, जावा लवकर. अरे देवा, आता कसं करू? हे काल तालुक्याला जाऊन येतो म्हणलं, पण राज्याला बी आलं नाही. आता काय करू मी? अहो बाई, भाऊजी आहेत घरात? नाही. का? अहो माझं लेकरू झोपलंय, घर भी उघड आहे, जरा ध्यान ठेवा, मी आलेच. अहो पण फार वाटळ होईल तुझं. हे बघ, रडू नको. अगं असं धीर नको सोडू. एक डाव तरी आमच्या वाड्यावर चल की, आणि तुझा घाण पडलेला वाडा तुझा तूच सोडवून घे. सावकार, सावकार जप्ती माग घ्या, मी पाया पडते, पदर बसते. सावकार जप्ती माग घ्या, जप्ती माग घ्या. हे मळ्याचं घाणखत, आणि वाड्याचं देखील. हे मी फाडतो, पण मी मागितलेली किंमत वसूल झाल्यानंतर.
शिवराम भाऊजी काय झालं ते सावकाराला? सुनबाईच्या अब्रूवर खरा झाली. अरे कोकणा माझ्या पोरीला स्वतःच्या पोरीवाणी समजला आणि तिच्या आबरूवर उठला. म्हणून म्हणतो बायानो, महादेवाचं संकट हे तुमचं संकट समजा आणि कसं बी करून सावकाराचं देणं तेवढं भागू. दादा दादा दादा, अरे मामामुळे आज मोठ्या संकटातून वाचलोय आपण. कसल्या? अरे तो सावकार आज धाकल्या वहिनीच्या आबरूवर उठला होता. विचारलं होतं तो? नाही, हरणाबाईच्या वाड्यावर जप्ती आलती म्हणून जा विचारायला हीच गेलते त्याच्या वाड्यावर. काय तुझ्या सावकारा, आता तुझी तर राहत नाही सर. काय मामा, मला अडवू नका. तुला थांब म्हणतोय नव ये नव सूड घ्यायची. लोकांनीच बंदोबस्त केलाय त्याचा आणि देवाच्या घरात विनायला वडा होईल त्याचा. पण आता तू कुराड उचलली असतं हो, चालीव पण तुम्हाला ती सुगंधाच्या घराच्या चौकटीवर. आणि घर एक कर बाबा, घर एक कर. प्रमोदिनी, आता आपण सगळे एक झालो. दादाला सांगूया. हो. माझ्या बाबांनी मोठ्या काकाचे पाय धरले आणि म्हणाले मी चुकलो. आणि आजी छोट्या काकाने मोठ्या काकाचे पाय धरले आणि आजी आता आपण सगळे एक झालो. होय आजी. चुकलो म्हणले. होय आजी. आपण एक झालो. होय आपण एक झालो. सगळे काका तुला न्यायला येणार आहे. आम्ही त्या देवळा पाठीमागे लागतो. सांगू नको कुणाला. चला रे. ऐकलं सा, तुमची पोरे एक झाली. आता नाही भांडायची. मी सांगतो, आता नाही भांडायची. चांगले आहेत व तुमची पोरं. या येडीने उगीच तुम्हाला काहीतरी सांगितलं. चांगले आहेत व तुमची पोरं. त्यासनी एक डाव माफी करा. त्यासनी एक डाव माफी करा. चांगली आहेत हो तुमची पोरं. चांगली आहे, चांगली आहे. तशी आम्ही आमची मांडी तुम्हाला उशी म्हणून दिली असती बर का. आम्ही तसं विचारलं बी पर तुमचं हो बी नाही बी नाही. आम्ही रातभर विचार करत होतो. आमचा डोळ्याला डोळा नाही. हा म्हणलं मामानं मुकी मुलगी गळ्यात बांधली का काय. मुकी मुलगी चालेल बर का आम्हाला. हा पर या मुलीनं निदान सांगावं तरी की बाबा मी मुकी हाय म्हणून.
बाबा आणि काका आले बरं का? आहे ए आहे आहे आमचं चुकलं बघ. आम्हास ते काय कळलंच नाही. आहे अगं रागव नकोस ग आमच्या. आजी अजून बोलत नाहीये का? रुसले. आहे आम्ही एक झालो. आता तिघांच्या तीन चुली असं नाही करणार. आहे अगं अगं समजा चौकटी पाडून टाकल्यात बघ. वय आहे. आम्ही एक झालो आणि तुला न्यायला हवं. आपली आई गेली. काय झालं